तुम्ही बघितली असेल क्लिप, हे तर ब्लर दिसते कारण की रात्र झालेली आहे. नीट का माझ्या सांडायचं नाही कपड्यावर. आणि आम्ही दोघी जणी एका वाटेत जेवण झाल्यानंतर असं पाणी पिल्यानंतर रस प्यायला मजाच वेगळी आहे का नाही. आणि इकडे पप्पा फेरी मारतात जेवण झाले. आणि जेवण झाल्यावर रस प्यायची खरंच मज्जा खूप वेगळी आहे. तर आम्ही दोघी जणी पितोय आणि ही सांडवती सगळा रस. खाली बस ना बाबू, खाली बस. आणि तुम्ही आज आमचा रसचा बेत होता मस्तपैकी, मस्त झालता. का रे तुला आवडला का रस? आंब्याचा रस आवडला? नखरे वाली कुठे निघाली घालून साडी लाल गुलाबी. तू म्हण लाईक करा, म्हण ना लाईक करा, शेअर करा, म्हणते पटापटा. मूडवर काम आहे आमचं, तक कुठं घे तिकडं. आणि आमच्या पप्पाने ते बाळू मामा नाव पाडले. कोण आहे ते? बाळू मामा म्हणते पप्पांना. चला गाईज, आम्ही आता आईस्क्रीम पार्टी चाललेली आहे आमची. आणि ह्या मॅडमने आज रस केला होता, आंब्याचा रस मस्त झाला होता. आणि यांची चालली आईस्क्रीम खाणे आता. आणि हे बघा मामी बोलव आईस्क्रीम खायला या. लवकर घे माझं दीदी, लवकर. मामीला अनाउन्स करायला बोलले का? अगले भारी बोलती या खायला. मागच्या वेळेस पण म्हणली होती या आईस्क्रीम खायला म्हणा. आम्हाला बोलायला लागतं, बोलायला बोल बोल. आईस्क्रीम खायला बरं झालं तिला कप मध्ये आणली बाबा. तो बघ बाय बाबू, इथं बघ बाय म्हण. बाय सी यू, गुड नाईट. असं म्हण, सी यू सून, सी यू सून. ए पोरा गुड नाईट. बंडर लावतो तो हुशार ओव्हर का. गुड नाईट म्हण, गुड नाईट बाळू मामा. गुड नाईट म्हण, गुड नाईट म्हण. गुड नाईट बाय. आईस्क्रीम घेऊन ठेवा आम्हाला. आम्ही येतोय, आम्ही या गाडीवर. हा येतो येतो, या गाडीवर आलो. तुझा पटकन जागा पकडून ठेव आपली. बाय. नीट सावकाश भेटू परत. बाय. पिल्या गाईज, आम्ही आमच्या कट्ट्यावर आलोय बसायला. आमची फॅमिली एवढे बेंच आम्हालाच लागतात, तरी अर्धे मेंबर कमी झाले तिथले मागचे. हा ना, नाही तर आम्हाला एवढे बेंच लागतात तिथले. मला तर आता बघून बघून बोर झाले असेल काहीतरीच. आणि मला तर किती बोर होतील मग, मी तर रोजच असते. डॅनी फ्रेंड यार प्लीज डॅनी पंडित पर्यंत पोहोचवा. काय प्लीज डॅनी पर्यंत पोहोचवा व्लॉग प्लीज. काय माहिती आता, रिक्वेस्ट. आम्ही फॅन आहे डॅनीचे. आम्ही किती वेळा पुण्यात जाऊन आलो पण मला एकदा पण नाही दिसला. आपण त्याला घरी जाऊ आता. गुपचूप गुपचूप मध्ये कुणाला कोण बसलाय. आणि इकडे हे बघा ननंद भाऊजया कशा बसल्यात. आणि आमचे पप्पा मग्न आहेत. हॅलो डॅडी. बाय बाय टाटा गुड बाय. आणि आमच्या सगळ्या मुलींचाच बाजार आहे का नाही ग. आमच्या सगळ्या मुलींचाच बाजार आहे. गर्ल्स गँग. चलो आता जरा वेळ बसणार इथं. मग पोलिसांची गाडी येते दुकानं बंद करायला. मग आम्ही पण जातो घरी. शू शू शू. बघ परत कर. दात बघितले सगळ्यांनी. चलो बाय. हाय फॅमिली. गाईज मला आता काहीच वाटत नाही लॉक करायला. मी असं रोडवर कधी पण कुठं पण मोबाईल उचलते आता. कॉपीराईट आला ना मला, तुला मी कॉपीराईट काढायला लावलं कळलं का. कॉपीराईट आलं की तिथं कॉपीराईट लागतो हे गाणं बिणं वाजलं की. आणि मी आता म्हटलं हॅलो फॅमिली, तो बाबा बघत गेला. त्याला वाटलं मी त्यालाच म्हणजे काय तो म्हणत असेल
कोण हे लोग कहाँ से आते हैं? मीच मेम्स बनवतो. लोग रहते हैं यहाँ पे. मीच आता मेम्स म्हणते कारण की मला स्टोरेज आहे मेम्स डाउनलोड करायला. आणि चिंचवडचा पिनकोड आहे 411 411 033. काय बना आम्ही बडबडतोय काय आणि डीसीबी बँक पण आहे रोडला. हा लिंक रोड आहे ना. लिंक रोड गाईज आम्ही लिंक रोड वर बसतो. तिथे आमची दीदी काम करते डीसीबी बँकेत. कुठं कुठे दीदी? हा का हा ही बरोबर इथं. चलो आता मी काही पण बडबड करत उगाच. थांबा जरा 2 मिनिटं. काय त्यांना कशाला थांबवती? कोण आहे ती? मी आहे. माझा अगं बर्थडे बाई. होता. वॉडेवर गाईज आम्ही दोघी पण आता आम्हाला आता काय पण आम्ही बोलायला लागले त्यामुळे मी आता माझ्या स्टोरेज कुछ भी मतलब कुछ भी कुछ भी. पुढच्या लॉगमध्ये अजून एक गुडनेस देऊया असेच काहीतरी. हा पुढच्या लॉगमध्ये बहुतेक आम्ही डेट रिव्हील करू किंवा त्यांना नको रिव्हील करायला. त्यांना नाही तो नाहीच होणार. तर डेट रिव्हील करू तर नक्की बघा. आणि गाईज माझं अरेंज मॅरेज बाय द वे. चालतंय चला आता खूप झालं हे ब्लश करायला लागलं खूपच जास्त त्यामुळे मला खूप आले. त्याला आता खूपच काम पण पडलं आम्हाला. आता आम्ही भेटू नेक्स्ट म्हणजे नेक्स्ट नाही ब्लॉग मध्ये नाही नेक्स्ट आता ह्याच्यामध्ये म्हणजे स्टेट ट्यून. चला गाईज आज काय होते ते दाखवूया. हो तुम्ही आता स्किप करू नका कंटिन्यू राहा. पुढे काय होते नक्की बघा. पुढे खूप इंटरेस्टिंग घडणार आहे. तुम्ही प्लीज थांबा जाऊ नका. हॅलो गाईज गुड आफ्टरनून. आकांक्षा का बोलत नाहीये त्या मागचं कारण इथं बसलेलं आहे. तर ते आम्ही तुम्हाला दाखवू शकत नाही. काय माझा होणारा नवरा इथं बसलेला आहे त्याच्यामुळे ती शांत आहे. आणि तो बघतोय इथं. इश्य असं नका बघू आहो येते मला एवढं बरं बोलते तुला. तर फायनली आम्ही आता रिव्हील करणार आहोत त्या मुलाचा चेहरा इन 1 2 केवढी असते चेहराच रिव्हील करायचा आहे फक्त. अँड 3 इट्स अ प्रँक. मैं तो कुछ और ही समझ रहा था. बऱ्याच जणांनी कॉंग्रॅच्युलेशनचे मेसेज पाठवले तिला. आम्ही मागासपासून हसतोय. आणि इथं कोण बसलंय बघायचं का? माझ्याकडे बघत बसलेला हा मुलगा माझा हँडसम. हा माझा हँडसम प्रँक आमचा. हा माझा भीतीच वाटली. पप्पांना भीती वाटली की नातेवाईकांचे फोन येतात. पप्पांना वाटलं की अरे तुम्ही असं केलंय पण घरच्यांचे फोन येतील पप्पा ते आता बोलत होता आम्ही. पप्पा पण तिकडे जेजुरीला शॉक झालते की पुढे असं का म्हणतात. आणि असं काय करणार ना मुली माझ्या. पण इथं आलं आम्हाला कळलं की फ्रँक आहे. प्रँकच होता पप्पा. प्रँकच येतो. आणि दीदी तुझं काय म्हणते? मला प्रँक कसा वाटला नक्की सांगा. सगळ्यात पहिले माझंच लग्न होणार आहे टेन्शन नॉट. आणि मला अजून खूप वर्ष आहेत. खूप म्हणजे 4-5 खूप नाही 50 4-5 वर्ष आहे मला. त्यामुळं डोंट वरी. कोणी असेल सायलेंट लवर तर मागणी घाला. टेन्शन घेऊ नका. काय बाप्पा
अजून वर्ष आहेत ना लग्नाला. लग्न नाही ठरलं आता किती जणांची मनं तुटली असतील. किती जणांची मनं तुटली असतील बाबा माझं लग्न ठरलं म्हणून. एकच कोण? जो आहे तो. अगो बाई हे एकच असतो ज्या गाठी बांधलेल्या असतात ना. पण तो अजून माझ्या नशिबात तो आम्हाला माहित नाही ना अजून. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत एक्सेप्ट वन. एक सोडून आणि तो आम्हाला माहित नाही. पप्पा म्हणतात तो म्हणजे त्याला पण अजून माहित नाही कोण आहे त्याची, मला पण माहित नाही तो कोण आहे. बघू तर आपण त्याचं मन शोधू. तुटलं बघू दे. माझं लग्न झाल्यावर शोधू ह्याच्यासाठी पण आपण. है ना पप्पा? प्रिया. आणि पप्पा मम्मी आलेले तुम्ही तर मागच्या लॉग मध्ये बघितलं आता असेल. बघू आमचा प्लॅन चाललाय पण माझे मम्मी पप्पा बाहेर यायला तयार नाहीयेत. त्यांना सांगा प्लीज समजून की जरा बाहेर जावा फिरायला. मी आता एक प्लॅन फिरतोच आहे. नाही फिरत आहे कुठंच नाही, फक्त घरात बसून आहे. तुम्ही पण बघितलं असं घरातले प्लॅन, घरातलेच व्लॉग आहे जाते. मी आता यांच्यासाठी मस्त म्हंटल की आपण चौघं कुठेतरी फिरायला जाऊ. तर मम्मीचं स्वयंपाक नाही केला, स्वयंपाक करायचा आहे. पप्पा पण पाय दुखतात इतके कारणं द्यायला सुरुवात केलीच नाही. असं वाटतं की आले 4 दिवस तर फिरवावं त्यांना. एक्सक्यूज मी एक मिनिट थांब ना. पप्पा तिच्या लॉग मध्ये बघत होते तिला लॉग करताना, म्हणजे लॉग मध्ये बघायच्या व्हिडिओ मध्ये. आज ती पर्स म्हणजे समोर बोलते तर पप्पांची नजर हाटानं झाली. पप्पा मला पप्पांना दीदी बोलताना खूप आवडतं पप्पांना दीदी बोललेलं. आणि हे अशी लॉग मध्येच बोलते फक्त, एरिवारी नाही रिअल बोलत. बोलते रिअल. Whatever. मग अशी मी डान्स करत होते, पप्पा मम्मीला डान्स करून दाखवलाय मी. हा पण बोलणं चाललंय. बोलते मी अशीच बोलते, अशीच बोलते. फक्त हिच्यामुळं काय होतं माझा मूड ऑफ होत थोडासा, त्याच्यामुळं मला बोलता येत नाही. आणि माझे बेस्ट फ्रेंड फॉर एव्हर. आणि आम्ही आता उद्या जेजुरीला चाललोय. नो 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 नो. थोड्या वेळाने जाऊ. तो पण नाही भात बीत लावून घेते, तुमचं काय कणिक म्हणणं? मळून ठेवते कसं आणि वरण भात लावून ठेवते. आणि अजून एक मला एक गुड न्यूज द्यायची आहे. कुठली? ती प्रँक नाहीये पण दीदी सांगल. आणि गाईज खरची गुड न्यूज आता देतो आम्ही. सिरियस आहे. हा आहे सिरियस म्हणजे खूप सिरियस. की आकांक्षा आणि मी सकाळी एकत्रच घर सोडतो आणि मी रात्री 9 वाजता घरी येते, आकांक्षा 3 वाजता घरी येते. कारण आकांक्षा जाती भांडी घासायला. नाच ग गुमा बघून ती तसंच चालू केलं. तिथे तो पिक्चर हिला आहे बघितला ना, हिला म्हणजे काय आहे माझे. ऐक ना, हिला काहीच माहित नव्हतं की मी असं बोलणार आहे. आधी आम्ही ठरवलं हा असं बोल. आणि मी आणि टाइम ते काय म्हणतात त्याला आकांक्षा दीदी काय म्हणतात दीदी सांग. दीदी त्याला काय म्हणतात का आता? थांब. DBS DBS करायला जाते आकांक्षा. कोर्स केलाय मी DBS. धुणं भांडी आणि स्वयंपाक. आणि हे आईकडून शिकली ती. आईला नाही काय कारण येत. काय माहिती का, तिला नाही पहिला काय आकांक्षा सगळ्या घरातली काम करत होते, इथे येऊन पण घरातली कामं. तर ती आम्हाला कळली तिच्यातली कला. ऍज अ पॅरेंट्स म्हणून आम्ही तिच्या कलेला दाद आदर दिली. करतो. तुम्ही पण तुमच्या मुलांमध्ये अशा काही कला असतील तर त्यांना DBS चा कोर्स करायला हवा. प्रोत्साहन करा आणि त्यातून पैसे मिळतील तेवढं बघा. आता हिला मस्त चांगलं व्यवस्थित कमवती. एका घरचे 20,000 रुपये घेते. आता खूप व्यवस्थित चालू आहे. सच नाही बोलणार दा इतना. हा एवढंच कुणाला सांगू नको. मम्मीला नाही वाटत. काही जोक्स पार्ट तसं काय नाहीये. आकांक्षाला खरंच जॉब लागलाय, पार्ट टाइम जॉब लागलाय. सगळं ठीक आहे गाईज. अजून एक खरं सांगायचं म्हटलं ते जोक्स पार्ट होता. खरं सांगायचं म्हटलं तर आकांक्षाला खरंच जॉब लागलाय, पार्ट टाइम जॉब आहे. हे त्यांच्यासाठी आहे जे आकांक्षाला माझ्या म्हणत होते की नुसती घरात बसून असती. तिला पार्ट टाइम जॉब मिळाला आहे. तुमचं टेन्शन संपलेलं आहे तर तुम्ही चिल राहा आणि तुमच्या घराकडे लक्ष द्या. असं नाही करत. तिला छान जॉब लागलाय आणि व्यवस्थित जॉब आहे. काही टेन्शन घेऊ नका तुम्ही पण. मस्त आहे जॉब. आणि 10 ते 3 जॉब आहे, पार्ट टाइम जॉब आहे. पैसे पण व्यवस्थित आहेत, काही प्रॉब्लेम नाही आहे आम्हाला त्याच्यामुळे. बरं आता आम्ही अजून एक तोडगा काढलाय कारण आकांक्षा बोलली मला खूप मेसेज येतील की कुठं लागलंय तर सांगून टाकतो. एका स्कूलमध्ये ॲडमिशन काउन्सिलिंग म्हणून लागली आहे ती. आता ती पोरांची ॲडमिशन करून देते.
कारण की मला पार्ट टाइम जॉब पाहिजे होता, कारण की हे आणि जॉब बॅलन्स करायचं होतं मला, त्यामुळे मी पार्ट टाइम जॉब बघत होते आणि फायनली मला लागलेलं आहे. तर दोघी पण आम्ही वर्किंग, माझं तर खूप मल्टीटास्किंग होते आता, कारण की जॉब आणि हे युट्यूब, त्यामुळं आता आठवडा झालाय मल्टीटास्किंग चालू आहे तिचं खूपच. तुला आवडायचं का? हो. भीमराव. तर हे सांगायचं होतं आम्हाला, बाकी काय नाही. ते गुड न्यूज चॅनल आमचं कुठं भरकटलं होतं ते. आम्ही खरं हीच गुड न्यूज सांगणार होतो, पण मध्येच लग्नाचाच विषय काढला आम्ही. कसं काय ते विषय वेगळीकडे गेला आणि प्रँक झाला. जाऊ दे, प्रँक झाला. खूप जणांनी कॉंग्रॅच्युलेशनचे मेसेज केले, छान वाटलं आम्हाला. काय झाले हे बघा. पण थोरले ठेवून दाखवायचं लग्न करू का? करतात काय करतात ना का आता खूप सिरियसली विषय निघलाय आता. मम्मी सिरियस असते आमची, हे खरंय. पप्पांना नाही करायचं पण माझं लग्न. नाही. आम्ही घर जावाई बघणार. घर जावाई कोण व्हायला तयार असेल तर नक्की सांगा. फक्त आमच्या वरती बांधावं लागेल तुम्हाला आणि तुम्ही येताना पैसे घेऊन या. नाही, आमच्या टेरेसवर एक रूम आहे फक्त, तर तुम्ही 1 BHK स्वतःच बांधा आणि स्वतःच राहावा. तुझ्या 1 BHK नाही, 1 RKच बांधायला लागेल. एक रूम आहे, एक रूम आहे. 2 किचन आणि 1 हॉल बांधा आणि वरती मस्तपैकी राहावा. फक्त तुम्हीच बांधा आणि तुम्हीच राहा, बस. बाकी आमची एवढीच अट आहे. हुंडा घेऊन स्वयंपाक वगैरे सगळं मिळेल. मी त्याला फुलट ठेवी. एवढंच आहे का तुझा? अगं म्हणजे झेंडूच्या फुलात तो माझ्याकडे राहिला, तर त्याला मी असं छान ठेवेल. आणि तो जर आई वडिलांना सगळं आला तर येऊ दे की. फक्त वरची रूम अजून एक एक्स्ट्रा मजला बांधा. जेवढे तुम्ही मग खाली माझं माहेर, वर माझं सासर झालं. जेवढे तुम्ही लोक घेऊन येतात तेवढे तुम्ही मजल चढवा, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. आणि त्याचे पैसे पण आम्हालाच द्या, भाडं कशाला. वर माझं सासर, खालच्या फ्लोअरवर माझं माहेर. एक उडी मारले की खाली. वा माझी मम्मी. चला बाय बाय, भेटू आपण थोड्या वेळाने. बघू आता, आम्ही जरा डिस्कशन करतो काय करायचा प्लॅन काय नाही, तर बघू आपण. बाय बाय बाय. हॅलो गाईज, आम्ही चाललेलो आहे आता झुडिओला. जरा मम्मी पप्पांना झुडिओ दाखवतो, कारण मी कधीच नाही बघितलं झुडिओ. आम्ही तिथं आलो. झुडिओचा ड्रेस घातलाय मी, मॅक्समधला घातलाय, ब्रँडेड. आणि आम्ही सगळेजण तयार झाला आता मस्तपैकी. काय म्हणणे पप्पा? आणि अर्धा निम्मा आम्ही स्वयंपाक उरकलाय, कारण की एकच गॅस आहे, त्यामुळं भरपूर आयटम करायचे आज, कारण की चतुर्थी आज. आणि आम्ही आता तिकडून येणार. मग ह्यांचं काय चालेल, आम्ही तिकडून येणार आता आणि नंतर मग स्वयंपाक करणार आणि मग बाहेर फिरायला जाणार. तुम्हाला माहितीच आहे नेहमीचं की चतुर्थी तिथं आमच्या इथं किती गर्दी असते, बसतात खूप असं विकायला. तर आम्ही तिकडे पण जाणार आहे. मस्त आम्हाला थोडंसं काहीतरी घ्यायचं आहे, छोट्या मोठ्या गोष्टी. आणि चलो, दर चतुर्थीला बाजार असतो मस्त. हां, आणि चलो बाय. कशी दिसते आम्ही सगळे सांगा. आणि फर्स्ट टाइम असं बाहेर जात नाही म्हणून. हां, बाय. कोबीची भाजी, पोळी आणि शेवग्याचा फ्राय केलंय आणि शेवग्याचं मस्तपैकी वरण
आता नैवेद्य दाखवते ते पप्पा. आणि आम्हाला चंद्रोदय म्हणजे उपास सोडायला 10चा चंद्रोदय ना, 10 वाजले. आता वाजले 10:30 आणि आम्ही 10:30 वाजता जेवतोय आम्ही. नाहीतर आमचा 10 वाजता चंद्रोदय होता, पण आम्हाला लेट झाला जरा, कारण की स्वयंपाक जास्त आणि काय म्हणतात गॅस कमी एकच होता त्यामुळे. मस्त झाला. मी झोपले होते, मला आता यांनी उठवले आणि आता जेवलती आम्ही जरा बसतो नैवेद्य, कारण की वाढले आताच. चला या जेवायला. गाईज मम्मी पप्पा चाललेत. आम्हाला खूप वाईट वाटतं असं. मम्मीची मजा. मम्मी आता कॉर्नरपर्यंत बाय बाय करणार. ते बघ तिने एकदा केलं, परत आता किती वेळा करते. झाडामुळे दिसत नाही. आता माघार येऊ शकते मम्मीला. आता मला पप्पा पण करतात विचार केलं. माघार येऊ शकते मम्मी. बघू आता. नाही आली ना. मम्मी पप्पांनी आम्ही बघा कसं सुचलेलं आहे. मम्मी पप्पांनी पाणी पण भरलंय. सकाळी सकाळी पाणी पण भरलं, एवढं काही गरज नव्हती, पण तरी पण भरलं आम्हाला ताप नको म्हणून. कारण की आम्हाला भांडी पडली, कारण की आमचं पाणी गेलं होतं. तर कालपासून भांडी तशीच पडलेली, तर त्यामुळं मम्मीने आमच्यासाठी पाणी भरलं. सगळं पाणी भरून टाकलं. काय झालं आणि चलो आता गेले ते करवायचं नाही आता आम्हाला. त्यांना पण नाही करवणार, कारण की किती दिवस होते का? 4 दिवस होते. काय तर तुम्हाला लॉग हा कसा वाटला नक्की सांगा, कारण की मम्मी पप्पा गेले त्याच्यानंतर माझा मूडच नाही राहत काही लॉग करायचा, तर मग मी लॉगच नाही केला. आणि प्रँक कसा वाटला नक्की सांगा. गाईज माझं लग्न नाही ठरलं. थँक्यू सो मच, तुम्ही मला कॉंग्रॅच्युलेशन केलं, पण नाही ठरलं यार. बॅड लक. माझं लग्न ठरल्यावर मी नक्की सांगेल खरं. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय. आणि